नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय कोरेगावच्या मैदानामध्ये आणि त्या कोरेगावच्या मैदानामध्ये एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल असं मैदान चालू आहे. आणि त्या मैदानामध्ये इथं बघताय तुम्ही एक वासरू आहे, आदत वासरू आहे आणि नक्कीच त्या वासरानं गट काढलाय, सेमीसुद्धा काढलाय, गुलाल घेतलाय आणि नक्कीच विचारूया कुठला आहे. गुरसाचा गुरसाळे. अंजीर. हा, नाव काय जोरात सांगा. अंजीर. कोणाच्या नावाने पळतो वगैरे काय? सत्यम शिवाजी जाधव 9272 गुरसाळे. गुरसाळेकरांचा अंजीर. नक्कीच तुम्ही बघितलं काय गट सुट्टाच गट होता का? सुट्टाच गट. सेमीला सुट्टाच. सुट्टाच. नक्कीच पायरा कोण होता याचा सोबत आज? आज पायरा ते हे होता, काय रे नाव त्याचं? काडतूस. कुठला होता तो काढतोस? काडतूस त्या इथलाच आहे कमीट मागावचा. पनवेल, मागाव पनवेलचा. मागाव पनवेलचा. पनवेलचा. नक्कीच काढतूस आणि अंजीरचं नियोजन कसं झालेलं? काय नाही एक परवा दिवशी फोन आलता बर. की असं असं मैदान आहे आपलं. हम्म. मग म्हणलं बैल पण होता पळणारा चांगला, बर ते मेहरबान बर पळालाय. मथुरभर शॉर्टगर मेहरबान. बर बर बर. मथुरभर पळालाय. परत ना बरंच चांगल्या पायऱ्यात पळालेला बैल आहे तू काढतोस? काढतोस. बर बर मग ते म्हणलं बैल पळतो चांगला, तर म्हणलं हाणू. मग बर. अचानक झालं नियोजन, मग केलं नियोजन. आलो सकाळी. हां, नक्कीच गाडीवरती ड्रायव्हर कोण होते आज? सोमा ड्रायव्हर आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर आहे, वाकळवाडी. सोमा ड्रायव्हर वाकळवाडी. एकनिष्ठ ड्रायव्हर आहे याचा अंजीरचा. नक्कीच अंजीरनं सकाळी तुमचा गट काढला त्यावेळेस काय तुमची प्रतिक्रिया होती? काय मनामध्ये चाललेलं ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस? नाही, ह्याचा आम्हाला अंतच लागा ना किती पळतोय ह्यो. बर. म्हणजे ज्या बैलाला आम्ही घालेल हां, त्याला हा तोंड काढूनच पळतोय आणि न गाडी बांधता. म्हणजे कुठलाही बैल असो दे, कुठलाही त्याला बैल पळतोय या. त्याला वाढच तोडीस तोड पळतोय. पळतोय, हा, वाढीस म्हणजे आम्हाला पळतोय. आज तागायत म्हणजे अंत लागला नाही की किस्ता पळतोय. हां, हां. ह्याला बैल वाढणारा नाही लागलेला अजून. म्हणजे पळतोय असा हा पळतोय का नाही, बर. असं ह्याला वाढता बैल लागलेला नाही. नक्कीच आपला अंजीर कोणत्या खांदी पळतो? एकच खांद उजवा. उजव्या खांदी. मग किती टॉप किती? आतून बाहेरून. आतून बाहेरून. आता बाहेरूनच सेमी काढला आपण. ओके ओके. किती नंबर तासावरती? 7 नंबर तासाव. 8 नंबर गाडी काढली. 8 नंबर तासावली गाडी खालीच गेली. बघा कोरेगावचं मैदान आहे आणि तिथून खालीच राहिली मागे. पब्लिकनं गाडी काढणं एवढं सोपं नाही आहे, कारण की पब्लिक खूप आहे या मैदानामध्ये आणि तिथून पब्लिकनं बैल पळतो तर खरंच पळतो. त्याचं नाव होतं संबंध महाराष्ट्रात. राहुल दादांनी तुम्हाला माहिती आहे जे मथुरच्या मालक आहेत त्यांनी सांगितलंय जो बैल पब्लिकनं पळतो त्याला मी मानतो. आणि नक्कीच तुम्ही बघितलं अंजीर या बैलांना आज संबंध महाराष्ट्रामध्ये दाखवून दिले. बोला बोला बोला. आमची एक इच्छा आहे बोला. मथुरभर पळायची. नक्कीच प्रत्येकाची शाना बैल आहे आणि आता त्यांचं वासर होतं आमच्या सीमेत. सेमीत त्यांचं वासरं होतं आता. 1001 सर्जा. 1001 सर्जा आमच्या सीमेत होता. हां. क्वार्टर फायनलला राहिली ती गाडी. पण आमची एक इच्छा आहे की त्या मथुरभर पळायची. एकदाशी पळायचे राहुलभाई. राहुलबाईंपर्यंत हा व्हिडिओ पोचावा अशी एक माझी इच्छा आहे. सगळ्यांची. नक्कीच तुम्ही बघितलं या दादांची एक इच्छा आहे की मथुर सोबत त्यांना पळायचे. शहाणा बैल आहे. शहाणा बैल आहे. घेऊन पळणारा बैल आहे. जो आपला राहुल दादांचा जो सर्जा आहे आदतमधला 1001 या अंजीरच्या सेमीमध्ये तो पळाला होता, परंतु ती गाडी 2 नंबरला उतरली आणि या अंजीरने बाजी मारली. नक्कीच तुम्हाला माहिती आहे अंधारातील बैल खरंच उजेडात येतात, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ज्याचा बैल पळतो पळणारा बैल कुठलाच कोणाचा बी असू द्या, पळणारा बैल अंधारात नाही राहत. बरोबर आहे. नक्कीच 100%. काय अपेक्षा असतील तुम्हाला अंजीरकडून? आता काय बाद झालं, आता इथून पुढे त्याच्यावर सोपवलं. आता तो काय करायला ते करेल. नक्कीच राहुल दादांना एक विनंती आहे. हाय विनंती आहे. एकदा पळतोय पब्लिकनं पळतोय जरा बघा. नक्कीच सर्जाच्या सेमीमध्ये त्याने सर्जाचा पराभव केला आहे. आपण असं म्हणजे म्हणत नाही की असं पराभव केला म्हणून, परंतु ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं संबंध महाराष्ट्रामध्ये. नक्कीच या वासरामध्ये काहीतरी धमक आहे. त्याच्याशिवाय पब्लिकनं पळाले चेष्टा करत नाही. आणि नक्कीच काय तुमचं आगामी नियोजन कसं असेल अंजीरचं? अंजीरचं काय आता पायऱ्याला जरा अडचण येत होती पहिली, पण आता जरा वाईस त्या दिवशी आम्ही वडकीला गेलतो पळायला. बरं. वडकीच्या हिंदकेसरीच्या मैदानात कॉकटेलवर पळालो आम्ही. पिंटू वडकीला म्हणजे तिथं नाही, वडकीत नाही, तिथं सिद्धेश्वर केसरी पंधारेमध्ये मैदान झालं, तिथं कॉकटेल घातलेलं आम्ही. बरं. कोणता कॉकटेल होता? मोठा कॉकटेल पिंटू शेट यांचा हिंद केसरी कॉकटेल सोबत सुद्धा हा पळाला अंजीर. नक्कीच हा अंजीर सगळ्या महाराष्ट्राला आज बघितलंय कोरेगावच्या मैदानामध्ये त्याने सेमी काढलाय पब्लिकनं. खूप साऱ्या शुभेच्छा त्याला फायनलच्या मैदानासाठी. धन्यवाद दादा. थँक्यू. आहे की राहुल दादांपर्यंत हा एक व्हिडिओ पोचावा. दादांचं फॅन आहे. हा बोला बोला. फॅन आहे आम्ही, त्यांना त्यांच्या बरोबर फक्त एकदा पाळायची इच्छा आहे आपली. मथुरचं बी फॅन आहे आम्ही.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा मथुरचंच. मथुरचे खूप मोठे फॅन्स आहेत. नक्की त्यांची इच्छा आहे नक्कीच पूर्ण होईल. धन्यवाद. ओके ओके थँक्यू.